श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धांचे वचन, नामधारक करी नमन. विनवित कर जोडून, भक्ती भावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारोनी सांग आता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा. तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा. भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणोनी शिष्याचा भाव. विस्तार करोनी भक्तीस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती. लोकवेभर संपादिती, त्रैमूर्ती आपण. ज्यांचे दर्शन गंगा स्नान, त्यांसी कायसे आचरण. लोकानुग्रहा कारण, स्नान करीत परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद यती येती स्नानासी. गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये असती आपण. तया गंगा तटाकांत, रजक असे वस्त्रधूत. नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरु मूर्तीसी. नित्य त्रिकाळ येवोनिया, दंड प्रमाण करोनिया. नमन करी अतिविनया, मनोवाक काय कर्मे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी, एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्ट तोसी. तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता. ऐकता गुरूंचे वचन, गांठी बांधी पल्लवी शकून. विनवी तसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक जाहला एक चित्ता. दुरोनी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षी वारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटाका, आला राजा म्लेच्छ एक. स्त्रियांसहित राजा आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगेमधून येतसे. सर्व दळ येत दोन्ही थडी, अमित असती हस्ती घोडी. मिरविताती रत्नकोडी, अलंकृत सेवक जन. ऐसा गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत. अनेक वाद्य गरजत, कृष्णा वेणी थोडी येसी. रजक होता नमस्कारित, शब्द झाला तो दुश्चित. असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी बहुमानसी, जन्मोनिया संसारासी. जरी न देखिजे सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जीणे, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले, कवण्या देवा आराधिले. कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतित, करी तसे दंडवत. श्रीपादराय कृपावंत, वळखिली वासना तयाची. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जाणोनी अंतरी त्याची स्थिती. बोलावुनी या पुसती, काय चिंतिसी मनात. रजक म्हणे स्वामींसी, देखिली दृष्टी रायासी. संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुसा. पूर्वी आराधोनी देवासी, पावला आता या पदासी. म्हणोनी चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियांसी. चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी. वांछा असे भोगावयासी, राज्य भोग तमोवृत्ती. निववी इंद्रिये सकळ, ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसी. तुष्ट वावया इंद्रियांसी, तुवा जावे म्लेच्छ वंशासी. आवडी जाहली तुझे मानसी, राज्य भोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामींचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपा सागरू तू गुरुराज पूर्ण, उपेक्षू नको म्हणत असे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनः दर्शन.
तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म घेसी, भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे येणे आम्हा. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी, न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल. आणिक कार्या कारणासी, अवतार घेऊ परियेसी, वेश धरोनी संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबाधुनी, निरोप देती जाय म्हणोनी, रजक लागला तये चरणी, नमस्कारित तये वेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकासी जवळी पाचारिती, इह भोगीसी की पुढती, राज्य भोग सांग मज. रजक विनवित श्रीपादासी, झालो आपण वृद्ध वयेसी, भोग भोगीन बाळाभ्यासी, यौवन गोड राज्य भोग. ऐकोनी रजकाचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, त्वरित जाई रे म्हणून, जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देता तया वेळी, त्यागिला प्राण तत्काळी, जन्मता झाला म्लेंछ कुळी, वैदुरा नगरी विख्यात. ऐसी रजकाची कथा, पुढे सांगेन विस्तारता, सिद्ध म्हणे नामधारका आता, चरित्र पुढती अवधारी. ऐसे झालिया अवसरी, श्रीपादराय कुरवपुरी, असता महिमा अपरंपारी, प्रख्यात असे परियेसा. महिमा सकळ सांगता, विस्तार होईल बहुकथा, पुढील अवतार असे ख्याता, सांगेन ऐक नामधारका. महत्व वर्णावया श्री गुरूंचे, शक्ती कैची या वाचे, नवल हे अमृत दृष्टीचे, स्थान महिमा ऐसा. श्री गुरु राहती जे स्थानी, अपार महिमा त्या भुवनी, विचित्र जयाची करणी, दृष्टांते तुझ सांगेन. स्थान महिमा प्रकार, सांगेन ऐक एकाग्र, प्रख्यात असे कुरवपूर, मन कामना पुरती तेथे. ऐसे कित्येक दिवसांवरी, श्रीपाद होते कुरवपुरी, कारण असे पुढे अवतारी, म्हणोनी अदृश्य होते तेथे. अश्विन वद्य द्वादशी, नक्षत्र मृगराज परियेसी, श्री गुरु बैसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसता अदृश्य जाण, कुरवपुरी असती आपण, श्रीपादराव निर्धार जाण, त्रैमूर्तीचा अवतार. अदृश्य होवोनी तया स्थानी, श्रीपाद राहिले निर्गुणी, दृष्टांत सांगेन विस्तारोनी, म्हणे सरस्वती गंगाधरू. जे जन असती भक्त केवळ, त्यांची दिसती श्री गुरु निर्मळ, कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ, असे प्रख्यात भूमंडळी. सिद्ध सांगे नामधारकासी, तेची कथा विस्तारेसी, सांगतसे सकळिकांसी, गंगाधराचा आत्मज. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रदानं नाम नवमोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु.